आता पाहूयात मोठ्या टॉप 9 घडामोडी। परळीमध्ये नगर परिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण, गटनेता निवडीत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेची एमआयएम सोबत हातमिळवणी, तर नवी युती मुबारक म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेनं डिवचलं। परळीमध्ये शिंदेंची शिवसेना, एमआयएम आणि राष्ट्रवादीची युती, तुमच्या बंड आणि तत्वांच्या गप्पा कायमच्या थांबवा। अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंवर ट्विट करत टीका, हीच का तुमची खरी वैचारिक भूमिका? दानवेंचा सवाल। कोण एमआयएम म्हणत परळीमधील युतीवर एकनाथ शिंदेंचा उलट सवाल, तर शिंदे आमच्यासाठी गुस्ताख ए रसूल, कोणत्याही परिस्थितीत भाजप आणि शिंदेंसोबत जाणार नाही, इम्तियाज जलील यांची भूमिका। बीडच्या परळीमध्ये एमआयएम सोबत युती नाही, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंकेंचं स्पष्टीकरण। एमआयएमच्या सदस्यानं सभागृहामध्ये गटनेता निवडताना पाठिंबा दिला, सोळंकेंकडून स्पष्ट। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास माझा विरोध नाही, प्रत्येक निर्णय आम्ही एकत्र मिळून घेत असतो, खासदार सुनील तटकरे यांचं मोठं विधान। आता तरी दोन्ही पक्ष एकत्र आहेत, ज्या ठिकाणी पदाधिकारी म्हणतील तिथे वेगळं लढू, रोहित पवार यांचं वक्तव्य। आमच्या कुटुंबात कधीच अंतर नव्हतं, राजकीय मतभेद असतील मात्र कौटुंबिक संबंध चांगले, भविष्यात होणारा निर्णय राष्ट्रवादी कुटुंबातून असेल, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर सुप्रिया सुळे यांचं भाष्य। ठाण्यातील माजी महापौर मीनाक्षी शिंदेंची ऑडिओ क्लिप व्हायरल, तुम्हाला 15 दिवसांनंतर मानपाड्यात राहायचं आहे ना, अशी धमकी देत असल्याची ऑडिओ क्लिप। दरम्यान मीनाक्षी शिंदे यांनी ऑडिओ क्लिप संदर्भातील आरोप फेटाळले, ऑडिओ क्लिप मॉर्फ केल्याचा दावा। अंबरनाथ नगरपालिकेमध्ये मोठा ट्विस्ट, भाजपला समर्थन देणाऱ्या राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांचं शिंदेंच्या शिवसेनेला समर्थन, उपनगराध्यक्ष पदासह विशेष समित्या शिवसेनेकडे राहणार।